मित्रांनो, सरकार स्वतःची फजिती कशी करून घेते याचं जिवंत उदाहरण मुंबईत पाहायला मिळालं. महापौर, अधिकारी, पत्रकार सगळे उपस्थित होते. कॅमेरे सुरू होते. पावसाळी तयारीबाबत सरकारचा आत्मविश्वास दाखवला जात होता. पण पुढच्याच क्षणी जे घडलं त्याने सगळे दावे हवेत विरले. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे माटुंग्यातील गांधी मार्केटमध्ये पावसाळी तयारीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. नाले स्वच्छ आहेत का, रस्त्यांवर पाणी साचणार नाही ना याची माहिती देताना त्यांनी ठामपणे सांगितलं, मुंबई पावसासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नाले स्वच्छ करण्यात आले आहेत, पंप सुरू आहेत आणि विरोधक विनाकारण टीका करत आहेत. पण नियतीला बहुतेक काहीतरी वेगळंच दाखवायचं होतं. महापौर बोलत असतानाच त्यांच्या शेजारी उभा असलेला बीएमसी कर्मचारी अचानक उघड्या गटारात पडला, तेही थेट लाईव्ह कॅमेऱ्यासमोर. ज्या नाल्याच्या स्वच्छतेचा दावा केला जात होता त्याच नाल्याने काही क्षणात त्या दाव्याची पोलखोल केली. हा फक्त एक अपघात नव्हता, हा संपूर्ण व्यवस्थेला पडलेला प्रश्न होता. वर भाषण सुरू होतं, सगळं नियंत्रणात आहे, आणि खाली वास्तव सांगत होतं, अजूनही व्यवस्था तितकीच ढिसाळ आहे. सुदैवानं त्या कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही. पण जर एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? घटनेनंतर महापौर संतापल्या, अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि उघडं गटार ठेवणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक वेळी जबाबदारी फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच का टाकली जाते? मोठमोठे दावे करणाऱ्यांची जबाबदारी नेमकी कुठे जाते? दरवर्षी पावसाळ्याआधी एकच घोषणा केली जाते, आमची पूर्ण तयारी झाली आहे. पण पाऊस सुरू झाला की रस्ते पाण्याखाली जातात, वाहने बंद पडतात, उघडी गटारे जीवघेणी ठरतात आणि पुन्हा पुढच्या वर्षी तेच दावे ऐकायला मिळतात. चेहरे बदलतात, सरकार बदलतं, पण व्यवस्था मात्र बदलत नाही. कारण खरी तयारी पत्रकार परिषदेत किंवा भाषणात दिसत नाही. ती तेव्हाच दिसते जेव्हा मुसळधार पावसानंतरही एकाही सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात येत नाही. बाकी घोषणा, फोटो सेशन आणि कॅमेऱ्यासमोरची आश्वासनं, त्याची तयारी मात्र दरवर्षी वेळेवर झालेली असते. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.